कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये बापरे, आजचा दिवस म्हणजे ना। आशू, तुला लागलं नाही ना? नाही, मला काही लागलं नाही, पण मला नेहाची काळजी वाटत होती ग। म्हणजे ती उगाच माझ्यामुळे यात इन्व्हॉल्व झाली आणि तिला त्रास झाला। हे बघ, कोणामुळे कोणावर आलं काही माहित नाही, पण तुम्ही दोघेही संकटात होता आणि तिथे पोहोचेपर्यंत मलाच काही सुधरत नव्हतं। बरं झालं तू आलीस, मला आणि नेहाला तू वेळेत येऊन वाचवलंस। आणि कदाचित मी विचार करत होतो आता, माझा विश्वास आहे। आशू, मी हे सगळं केलं म्हणून तुला असं वाटत असेल। हे बघ, तू लगेच निर्णयावर येऊ नकोत। मला ना तुझा कायमचा विश्वास हवाय। आपण बोलू नंतर। नाही, आपण आत्ता बोलू। मी विचार करत होतो आणि मला तुला सांगायचं आहे की मी तुझ्याशी असा वागत का होतो आणि काय कारण होतं, म्हणजे सगळ्या गोष्टी सॉर्ट होतील ना। ओके, सो असं झालं की त्या दिवशी तुझा वाढदिवस होता, मी सगळी प्रिपरेशन केली आणि सगळा दिवस नॉर्मल गेला, खूप चांगला होता। मग मी तिथे पोहोचलो, गाडीतनं उतरलो आणि तुला प्रपोज करायला येणार तेवढ्यात मला शिवा, आशू, चल नंतर बोलू। आशू, अगं हो, काय झालं? काय झालं? अगं इथे पुढे आहे ना, मला बोलायचंय तुझ्याशी। ये ये ये, काय झालं? सांगते ना। किती काय चाललंय? कशासाठी बोलावलंयस? आई, त्या पोरीने औषध घेतलंय। नेहा, तू जा जा, आराम कर जा। नाही मी ठीक आहे। हे बघ कीर्ती, यामागे कोण आहे ह्या गोष्टीचा छडा आपण लावूच। आशूच्या त्या पोलीस मित्रालाही मी फोन केला होता, तो म्हणाला मी शोध घेतो म्हणून। हा, येस, आपल्याला आशूच्या मागे कोण आहे हे लवकरच कळेल। थँक्यू काका। नाही, बरं झालं तू स्वतःहून विषय काढलास, कारण मला या विषयावर यायचंच होतं। कीर्ती, काय झालंय? भाऊ, मला आज सगळ्यांसमोर ना एक सत्य आणायचं, जे गेले कित्येक दिवस मला सगळ्यांसमोर आणायचंच होतं। कसलं सत्य? आई, आपल्या घरावर ना संकट बाहेरून आणायची काहीच गरज नाही, कारण खरं संकट आपल्या घरातच आहे। आपल्या घरातच अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याच लोकांवर मुद्दाम संकट घडवून आणते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।